महाराज, या सुनबाई, बोला. सहजच आलो होतो आम्ही. बरं केलं. प्रत्येक वेळेला कामानिमित्तच यायला पाहिजे असं नाही, आणि सहज आलं तरी करणारा माणूस त्याचं काम करून जातोच. नाही म्हणजे आपण घेतलेला निर्णय हा दूरदृष्टीनेच घेतला असणार. कोणता निर्णय? हाच, थोरल्या मातोश्रींना निवाड्याचे अधिकार दिलेत. होय, हा निर्णय आम्ही पूर्ण विचारांती घेतलाय. का? महाराज, जिच्यासाठी आपण हा निवाडा करतोय ती गोदावरीच नाही आली तर मग कसा निवाडा होणार? कसून शोध सुरू आहे. आम्ही आदेश दिलेत. आपण ही कामगिरी बहिर्जी काकांवर सोपवली तर? ते दक्षिण मोहिमेत व्यस्त आहेत. या घडीला ते स्वराज्यात नाहीत. मग कसं होणार? धास्तावला आहात? महाराज, या निवाड्यात गोदावरीचं असणं गरजेचं आहे. कारण या प्रकरणात युवराजांचा कसल्याच प्रकारचा सहभाग नाही हे ती आणि फक्त आम्हीच जाणतो आहोत. आम्ही हे लोकांना सांगायला गेलो तर त्यांचा विश्वास बसणार नाही. कारण त्यांना आमच्यातील एक कुलमुखत्यार दिसणार नाही, दिसेल ती फक्त पत्नी. हे पहा सुनबाई, क्षमा असावी महाराज. आम्ही आऊसाहेबांच्या समाधीवरचं फूल उचलून शपथ घेतो. आपले युवराज निर्दोष आहेत. म्हणजे तुम्ही शंभूराजांची बाजू सावरण्यासाठी इथे आला आहात तर? नाही महाराज, आम्ही सत्यता सांगतो आहोत. सुनबाई, सगळ्या गोष्टी जर इथेच बोलायच्या असतील तर आम्ही निवाडा कशाला ठेवलाय? खरं खोटं जे काही असेल ते दरबारात होऊ द्या. महाराज, सुनबाई, शंभूराजे हे आमचे पुत्र आहेत. आम्हालाही हुरहुर जरूर आहे, पण तरीही या गोष्टीचा न्याय निवाडा रयते समोरच होणार यात कोणताही संदेह नाही. दुसरी गोष्ट, शंभूराजे आमचं मूल आहेत, त्यामुळे आम्हाला ते नेहमीच निष्पाप वाटणार. सर्व आई वडिलांना असंच वाटतं. आता तर सर्वत्र हीच भावना आहे. कौतुक करायचं ते फक्त स्वतःच्या मुलाचं, गोडवे गायचे ते स्वतःच्या मुलाचे, पण इथे नाही. रायगडावर ह्या गोष्टींना थारा नाही. पण आबासाहेब, आम्ही असं केलं तर पुढे चुकीचे पायंडे पडतील, आणि ते आम्हाला नकोय. आऊसाहेबांनाही ते नको होतं. येसू, हे असं एकमेव सिंहासन आहे जे आधी लोकांच्या मनात निर्माण झालं होतं, त्यानंतर ते अस्तित्वात उतरलं. रयतेनं, आमच्या लोकांना आम्हाला छत्रपती केलंय. आमच्या लोकांनी आमच्या मस्तकावर सप्तसागरांचा जलकुंभ ओतला. हे सगळं लोकांनी केलं. तसं नसतं तर आपापल्या गुहेत चोर दरोडेखोरांनीही स्वतःचा अभिषेक करून घेऊन स्वतःला राजा म्हणून घेतलं असतं, पण तसं होत नाही. लोकांनी तुम्हाला स्वीकारावं लागतं, आणि म्हणून भावभावनांना सिंहासनाच्या खाली दाबून टाकावं लागतं. समजलं? जी. या आपण.
चिंता करू नका. गोदावरी सुखरूप आहे का नाही हा विचार तुमच्या मनाला खातो आहे, बरोबर? बघू काय होतं ते. काळजी करू नका. परमेश्वरा, जिथे कुठे असेल तिथे सुखरूप ठेव रे माझ्या गोदावरीस. डोळ्यास डोळा लागत नाही, सतत डोळ्यासमोर येत असते पोर. बघ, तुझ्यावरच विश्वास आहे. या घराची पुण्याई असेल तर चांगली बातमी मिळू दे रे भगवंता. सासरे बुवा गोड बातमी. काय गोदावरी सापडली? गोदावरी? अहो नाही हो. अहो म्हणतात ना सासरे बुवा, की आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो 2 डोळे. तसंच झालंय. म्हणजे अहो युवराजांना शिक्षा होणार, त्यांना जन्माची अद्दल घडणार. बघाच तुम्ही. कोण घडवणार अद्दल? थोरल्या महाराणी साहेब, त्या करणार आहेत निवाडा. थोरल्या महाराणी साहेब? आता बघाच, युवराजांना शिक्षा होणारच. पण कशावरून त्या युवराजांना शिक्षा करतील? त्या तर त्यांच्या मातोश्री, पण सावत्र. म्हणून काय झालं? त्या थोडं चुकीचं वागतील. सासरे बुवा, त्या चुकीचं वागणार नाहीत, पण आपण त्यांना तसं वागायला भाग पाडायचं. पोटचं पुत्रप्रेम थोडं जरी ढवळलं तर सावत्रपणा वर येतोच. बस तेव्हाच आपण आपलं कार्य साधायचं. पण ते करणार कोण? तुम्ही. हं? तुम्ही थोरल्या महाराणी साहेबांची धावती भेट घ्या. तिथे जा, गोदावरीचे गुणगान गा, थोडस रडा आणि मग धोत्र्याच्या शेवाने ती आसवं पुसा. कसं असतं सासरे बुवा, बायकांचं ना समोरच्याच्या डोळ्यात थोडी जरी आसवं दिसली त्यांना की त्यांच्या काळजाचं पाणी पाणी होऊन जात. तुम्ही भ्रमात बोलता आहात जावई बापू. उलट थोरल्या महाराणी साहेबांचा शंभू राजांवर खूप जीव आहे. असं तुम्हाला वाटतं, याचा अर्थ सासरे बुवा तुम्ही भ्रमात आहात. मी भ्रमात नाही, मी भ्रमिष्ठ झालोय. जावई बापू, न्याय होईल, निवाडा होईल. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मला माझी गोदावरी पाहिजे. ती कुठे आहे? अहो, इथे युवराज दोषी ठरतायत, ते तुम्हाला महत्वाचं वाटत नाही सासरे बुवा. ते दोषी ठरतील न ठरतील मला काही माहित नाही. मला माझी गोदावरी पाहिजे. ती सापडली पाहिजे. अहो, ती सापडेल हो. एकदा का युवराज दोषी ठरल्याच्या नौबती रायगडावर चढल्या ना की गोदावरी पळत येईल घरात. कुठे जाते ती? भगवंता, मला माझी गोदावरी पाहिजे. माझी गोदा. मला माझी गोदा जितकी महत्वाची आहे त्याहीपेक्षा या क्षणाला युवराजांचा हा निकाल माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. नाही म्हटलं तरी मनात विचार येतातच हो. आता हेच बघा ना, न्याय निवाडा का म्हणून थोरल्याबाईंकडे सोपवला. उलट ते बरंच झालं. तुम्हाला कसं सांगावं? मातोश्री, तुम्हाला काय वाटतं? एक आई आपल्या मुलाचा निवाडा नाही करू शकणार का? घ्या, त्या निवाडा करतील हो. पेच प्रसंग हे त्यांनाही सगळे कळतात. आऊसाहेबांच्या सानिध्यात राहून त्याही शिकल्या. त्यांनाही राजनीती येते. पण तरीही असं वाटतं, ही जबाबदारी त्यांनी स्वीकारायला नको होती. नाही म्हणायचं होतं. निदान तुम्ही तरी त्यांना सांगायचं होतं. मातोश्री, आम्ही काय बोलणार होतो महाराजांच्या समोर? तसं नाही.
बोलायचं होतं. पण आपण का धास्तावला आहात? आम्ही धास्तावलो आहोत म्हणजे काय मातोश्री? त्या जशा मायाळू आहेत तशाच त्या कठोरही आहेत. मनात ठेवत नाहीत, पटकन बोलून जातात. थोडं थांबावं, मग बोलावं, शांतपणे घ्यावं असं होत नाही. आणि हा निवाडा शांतपणे करण्याचाच आहे. उद्या एखादा उणाधिक शब्द त्यांच्या तोंडून गेला तर त्याला सावत्रपणाचा वास येईल आणि शंभूराजांच्या मनालाही ते लागेल. मातोश्री, तसं काही होणार नाही. सावत्रपणाचा भाव युवराजांच्या मनाला कधी शिवलाही नाही. शिव देऊही नका, ती जबाबदारी तुमची. बरं मातोश्री, आम्ही थाळा लावायला सांगितलं. आज आम्ही तुमच्या सोबत जेवणार. आम्हाला आग्रह करू नका, तुम्ही जेवून घ्या. पण आम्ही तुमच्या सोबतच जेवणार. निवाडा होईपर्यंत अन्नाचा एक घासही आम्ही घेणार नाही. मातोश्री, हा आमचा निर्धार आहे. मातोश्री ऐका आमचं. सुनबाई, सगळंच सगळ्यांच्या मनाप्रमाणे चाललंय. आमच्या मनासारखंही आम्हाला करू द्या. आपल्या प्रकृतीस तकलीफ होईल. नका काळजी करू. आमचं मूल विस्तवावर चालतंय. आम्ही पाण्यात उभं राहून काय करावं? जगदीश्वरा, सांभाळ. दामाजी मला सांग, गोदावरी कशी? काय झालं? अरे महाराजांचे खबरगीर सगळीकडे पांगलेत, चौक्या पारे लागलेत सगळीकडे. शेत शिवार दरी खोऱ्यातून सगळे फिरतायत. बर आता? हा? अरे कुठल्याही क्षणी आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. अहो छे, आपल्यापर्यंत कोणी पोहोचू शकत नाही. हा? अहो मालक, ससाण्याची नजर पण पडणार नाही अशा ठिकाणी गोदावरीला बंदिस्त करून ठेवली आहे. दामाजी, तुला हे खबरगीर ठाऊक नाहीत. गनिमाच्या गोटात घुसून त्यांचा सुरुमा डोळ्यातून काढून नेला तरी गनिमाला कळत नाहीत. असे असतात हे खबरगीर. आपल्याला सावध राहायला पाहिजे, कळलं? बरं मग सोडून देऊ गोदावरीला? ए अरे काय मारतोस की काय मला तू? सोडून काय देऊ? ऐक, हे बघ, आपला कार्यभाग आपण साध्य केलेलाच आहे. युवराजांच्या प्रतिष्ठेला बदनामीची जी काही चूड लावायची होती ती लावली आहे. आता उद्याच्या निवाड्यानंतरचा निकाल हा माझ्या अपमानाचा बदला असेल. दामाजी, युवराजांच्या चारित्र्यात अशा मेखा मारून ठेवल्या आहेत की भल्या भल्यांना निघणार नाही अशी तजवीज करून ठेवली आहे. तेव्हा आता गोदावरीला ठेवून काय करायचंय? मग संपवून टाका. खलास करायची? खलास म्हणजे बासही नाही आणि बासरी राहणार नाही. आपण सलामत आणि आपली ठरलेली योजना सुद्धा सलामत. आणखीन एक, गोदावरीला मारून टाकल्यानंतर पाचाडच्या रानात फेकून द्यायचा. समजला? जी. गोदा, पोरी ये ग. तिने सांज झालीये. गोदा, कुठे आहेस ग तू? गोदाची आई, गोदाची आई, उठा बघू, उठा. सारखं रडत नाही राहायचं. घ्या पाणी घ्या. नकोय मला, खरंच काही नकोय. अहो आता संध्या करायची. चला. उठून काय करू? सारखी पोर ध्यानावर येते. हो, पण मन मानायलाच तयार नाही की लेक घरात नाहीये. असं वाटतं
आत्ता फुलांचे घोस घेऊन येईल. असं वाटतं तिच्या पैंजणांचा आवाज येईल. असं वाटतं आत्ता अशी येईल, चौकात गिरकी मारून म्हणेल, आई मला भूक लागली, अळवड येतळ. कावेरी कशी असेल होती, कुठे सत्वाची येते, काय खात पीत असेल, कुठे असेल. जगदीश्वरा, तुलाच रे बाबा डोळे. वैऱ्यावरी असा प्रसंग येऊ नये, तो आपल्यावर आलाय. आला. उभ्या आयुष्यात कधी कोणाचं वाईट चिंतलं नाही, पण ही वेळ माझ्यावर आली. ज्या कोणी हे केलंय ना, त्याचं तळपट होईल. देव बघून घेईल त्याला. माझ्या सोन्यासारख्या गरीब गाईला डांबून ठेवलंय. त्याचं बरं होणार नाही बघा. तुम्ही शांत राहा बघू. तुम्ही असं सारखं सारखं रडत बसू नका. आणि आता निवाडा उभा राहतोय. आधी माझी पोर माझ्यासमोर अडवून उभी करा म्हणावं. ती येईल, मी आणीन तिला. आमची माणसं शोधतायत ना तिला. आणि जावई त्यांच्याबरोबर रोज फिरतायत. तुम्ही उठा, चला या, द्या हात द्या. बस बस बस. बघितलं, अन्न पाणी सोडलेत ना. हो, अंगात त्राण नाहीये तुमच्या. थांबा, मी गुळ पाणी घेऊन येतो, तो घ्या. हा, मला सांगताय घ्या, मला सांगताय खा. तुम्ही थाळ्याला हात लावलात का हो? खरं सांगा. राम राम मालक. गोदावरीला संपून टाकायची. जे अजून बक्षीस मिळेल. कचरू नका, माग मोर बघू नका. आता आम्ही कशाला कचरून माग मोर बघतोय. अहो, आमचा धंदाच यो. मार म्हणलं की मारायचं, आणि तोड म्हणलं की तोडायचं. गोदावरीला मारल्यावर तिला सावधपणाने पाचाडच्या रानात आणून टाकायची. जे पाचाडच्या वाड्या माग शंभूराज कधी कधी विसावाला येतात. जे त्या महालाच्या बाहेर जाऊन टाकायची. जे योग्य भंडारा आणि आण घे. गावलो तर जीव देईन, पण नाव कोणाचं सांगणार नाही. मालक, यो बघा भंडारा उचलला. अव, खाल्ल्या मिठाला जागू. निघ आता, वेळ दौडू नकोस. जे